नमस्कार. द डीप डाईव्हमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपल्या समोर आहे 18 डिसेंबर 2025चा द इकॉनॉमिक टाइम्स. यात वरवर पाहता अनेक बातम्या आहेत, पण आज आपण या बातम्यांच्या पलीकडे जाऊन त्यांच्यातला संबंध शोधणार आहोत. अगदी. कारण कोणतीही बातमी एकटी नसते, नाही का? बरोबर. एका बाजूला भारतीय ग्राहक मनसोक्त खर्च करतायत, तर दुसऱ्या बाजूला जागतिक पातळीवर वेगळीच उलथापालट सुरू आहे. तर मग आज हेच बघायचंय की या स्थानिक उत्साहावर जागतिक चिंतेचं सावट आहे की नाही. चला तर मग. चला, थेट पहिल्या पानावरनच सुरुवात करूया. एक मथळा लगेच लक्ष वेधून घेतो. फास्ट अँड फ्युरियस इयर एंड पिकअप. नावावरूनच कळतंय कार विक्रीबद्दल असणार. हो, आणि आकडेवारी तर कमाल आहे. रिटेल विक्री गेल्या वर्षीपेक्षा 10% वाढण्याची शक्यता आहे. आणि यातली सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे विकल्या जाणाऱ्या जवळजवळ 2 गाड्यांपैकी एक गाडी ही SUV आहे. म्हणजे जवळपास 49% वाटा. हो, हे फक्त मोठी गाडी घेण्यापुरतं नाहीये. हे लोकांचा आत्मविश्वास दाखवतं. अच्छा, तो कसा? अहो, जेव्हा एखादं कुटुंब SUV सारखी महागडी वस्तू खरेदी करतं, तेव्हा ते फक्त आजचा विचार नाही करत. ते पुढच्या 5-7 वर्षांचा आर्थिक विचार करत असतात. त्यांना कुठेतरी वाटतंय की आपली आर्थिक स्थिती स्थिर राहील. म्हणजे हा फक्त ग्राहक विश्वासाचा मुद्दा नाही, लोकांचा कर्जाकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलतोय. अगदी, तोच मुद्दा आहे. काही वर्षांपूर्वी आधी बचत मग खरेदी असा विचार होता. आता अनुभव महत्वाचा असा बदल दिसतोय. बरोबर. अनुभवांवर खर्च करण्याची तयारी. आणि ह्यात अजून एक लहान पण भविष्याच्या दृष्टीने मोठा आकडा आहे. कोणता? इलेक्ट्रिक वाहनांचा, EVs. एकूण विक्रीत त्यांचा वाटा सध्या 4% आहे. आकडा तर लहान वाटतोय. हो, पण त्याची वाढ खूप वेगाने होतीये. भविष्याचा प्रवाह कोणत्या दिशेने आहे हे यातून स्पष्ट दिसतं. आणि हा अनुभवांवर खर्च करण्याचा ट्रेंड फक्त गाड्यांपुरता नाहीये, नाही का? नाहीच. याच पानावर दुसरी बातमी आहे की विमान प्रवासाची मागणी इतकी वाढलीय की दर कोरोनापूर्व काळाच्या तुलनेत 25% वाढलेत. म्हणजे लोक खर्च करायला तयार आहेत. खूप. मी स्वतः नवीन वर्षासाठी गोव्याची तिकीटं बघत होते आणि दर बघून काय झालं? माझे डोळेच पांढरे झाले. म्हणजे खरंच लोक किती खर्च करायला तयार आहेत. आणि या दोन्ही बातम्या एकत्र पाहिल्या की एक पॅटर्न दिसतो. मध्यम वर्गाची क्रयशक्ती वाढतीये. थायलंडने व्हिसा माफ केल्यामुळे तिथे जाणाऱ्यांची संख्या जवळपास दुप्पट झाली. हो, हे तर त्याचं उत्तम उदाहरण आहे. देशांतर्गत मांडणी किती मजबूत आहे हे दिसतंय. बरोबर. तर एकीकडे भारतीय ग्राहक गाडी आणि प्रवासासारख्या मोठ्या गोष्टींवर खर्च करत आहेत. पण मग रोजच्या वापरातल्या वस्तूंबद्दल काय? मोबाईल फोन वगैरे? तिथे मात्र एक वेगळीच म्हणजे जागतिक गोष्ट घडताना दिसतेय. हो ना. तीच बातमी आहे की Xiaomi, Oppo आणि Vivo या कंपन्यांनी मोबाईलच्या किमती वाढवल्या आहेत. कारण दिले मेमरी चिप्स महाग झालेत. पण यात गंमत अशी की Appleच्या किमतींवर काहीच परिणाम झालेला नाहीये. असं का? इथेच तर सगळा सप्लाय चेनचा खेळ आहे. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर तुमच्या मोबाईलमधल्या मेमरी चिप्स म्हणजे DRAM आणि NND. हो. एक तुमच्या फोनला वेग देते आणि दुसरी तुमचा डेटा, फोटो वगैरे साठवते. या चिप्स बनवणाऱ्या कंपन्या जगात मोजक्याच आहेत. जेव्हा त्या किमती वाढवतात तेव्हा त्याचा फटका सगळ्यांना बसतो. मग Apple यातून कसं वाचलं? ॲपलचं मॉडेल वेगळं आहे. ते काय करतात, या चिप कंपन्यांकडून कोट्यावधी चिप्स खरेदी करण्याचे करार खूप आधीच करून ठेवतात. आणि ते इतक्या मोठ्या प्रमाणात खरेदी करतात की त्यांना किंमत कमी मिळते. अच्छा, म्हणजे बल्क डीलमुळे. अगदी. आणि त्यांच्याकडे मार्जिन जास्त असल्यामुळे ते स्वतःचा नफा थोडा कमी करू शकतात. अँड्रॉइड कंपन्यांना तसं करणं परवडत नाही. म्हणजे जागतिक बाजारात तुमची ताकद किती आहे यावर तुमच्या खिशातल्या फोनची किंमत ठरते. बरोबर. पण हे Appleचं संरक्षण किती काळ टिकेल? कधी ना कधी त्यांनाही फटका बसेलच ना? नक्कीच बसेल. पण तोपर्यंत ते इतर खर्च कमी करून ही वाढ कुठेतरी सामावून घेण्याचा प्रयत्न करतील. पण एक गोष्ट स्पष्ट आहे. काय? आपण जागतिक पुरवठा साखळीशी किती घट्ट जोडले गेलो आहोत. आणि याच पुरवठा साखळीचा भाग बनण्याची एक मोठी भारतीय कहाणी पण आहे. तुम्ही टाटा समूहाच्या बातमीबद्दल बोलत आहात. हो. आयफोन मेकर टाटा इलेक्ट्रॉनिक्सला तब्बल 1500 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळाली आहे. थांबा, म्हणजे आता टाटा भारतात आयफोन बनवणार हे तर आपण ऐकलं होतं, पण आता ती त्यात इतकी मोठी रक्कम टाकत आहेत. हे तर खूपच मोठं पाऊल आहे. हे प्रचंड मोठं पाऊल आहे. आणि हे केवळ असेंब्ली करण्यापुरतं नाहीये.
ही गुंतवणूक तामिळनाडूच्या होसूर येथील प्लांटचा विस्तार करण्यासाठी आहे. म्हणजे क्षमता वाढवण्यासाठी. हो. याचा अर्थ भारत हळूहळू चीनला एक पर्याय म्हणून उभा राहतोय. जेव्हा ॲपलसारखी कंपनी टाटासारख्या भारतीय कंपनीवर एवढा विश्वास दाखवते. तेव्हा इतर कंपन्यांनाही एक सकारात्मक संदेश जातो. बरोबर. सॅमसंग, गुगल यांसारख्या कंपन्यांना ही मेक इन इंडियाची खरी यशोगाथा आहे. आणि याच तंत्रज्ञानाच्या जगात आणखी 2 लहान पण महत्वाच्या बातम्या आहेत. टेस्लाची आणि TCSची. हो, टेस्लाने अखेर गुरुग्राममध्ये आपलं पहिलं चार्जिंग स्टेशन सुरू केलं आहे आणि दुसरीकडे TCSने भूतानमध्ये एक नवीन उपकंपनी उघडली आहे. या दोन्ही बातम्या भारताच्या वाढत्या प्रभावाकडे लक्ष वेधतात. टेस्लाचं आगमन उशिरा झालं असलं तरी महत्त्वाचं आहे. तर TCSचा भूतानमधील विस्तार हा दाखवतो की भारतीय कंपन्या आता केवळ विकसित देशांमध्येच नाही, तर आपल्या शेजारी देशांच्या विकासातही महत्त्वाची भूमिका बजाव पाहत आहेत. चला तर मग आता तंत्रज्ञानाकडून वळूया थेट पैशांच्या दुनियेकडे. आणि इथे खूप मोठी बातमी आहे. हो, आजच्या पेपरमधली एक सर्वात मोठी आर्थिक घडामोड. जपानच्या मिझुहो फायनान्शियल ग्रुपने भारतातील ॲव्हेंडस कॅपिटल या कंपनीत मोठा हिस्सा खरेदी केला आहे. आणि सौदा पण छोटा नाही, जवळपास $700 दशलक्ष. हो, ही खूप मोठी रक्कम आहे. हो, आणि ही बातमी खूप मोठी आहे. आपण याकडे फक्त एक खरेदी विक्रीचा व्यवहार म्हणून पाहू शकत नाही. म्हणजे मिझुहो ही जपानमधील सर्वात मोठ्या बँकांपैकी एक आहे आणि ॲव्हेंडस ही भारतातील एक आघाडीची इन्व्हेस्टमेंट बँकिंग फर्म आहे. पण जपानची बँक भारतीय कंपनीत एवढा रस का दाखवत आहे? जपानमध्ये संधी नाहीत का? हाच तर मुद्दा आहे. जपानची अर्थव्यवस्था गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास स्थिर आहे. तिथे वाढीला फारसा वाव नाही. या उलट भारताची अर्थव्यवस्था जगात सर्वात वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांपैकी एक आहे. म्हणजे त्यांना भारताच्या ग्रोथ स्टोरीवर विश्वास आहे. प्रचंड विश्वास आहे. मिझुहोला माहीत आहे की पुढचे 10-20 वर्ष भारताची आहेत. ॲव्हेंडसच्या माध्यमातून त्यांना भारतातील मोठ्या कंपन्या आणि स्टार्टअप्सपर्यंत पोहोचण्याचा एक तयार मार्ग मिळतोय. आणि गुंतवणुकीच्या याच क्षेत्रात एक मोठा नियम बदलण्याची शक्यता दिसत आहे. विमा कंपन्यांबद्दलची बातमी. हो, बातमी आहे की विमा कंपन्यांना आता लवकरच सूचीबद्ध नसलेल्या म्हणजे अनलिस्टेड कंपन्यांमध्ये थेट गुंतवणूक करण्याची परवानगी मिळू शकते. हे थोडं किचकट वाटतंय. सोपं करून सांगाल का? नक्कीच. सध्या कसं आहे, समजा LIC सारख्या मोठ्या विमा कंपनीकडे हजारो कोटी रुपये आहेत. हो. त्यांना ते पैसे एखाद्या नवीन प्रॉमिसिंग स्टार्टअपमध्ये गुंतवायचे आहेत. पण ते थेट असं करू शकत नाहीत. मग ते काय करतात? त्यांना ते पैसे पर्यायी गुंतवणूक निधी म्हणजे AIF नावाच्या एका मोठ्या पिगी बँकमध्ये टाकावे लागतात. मग तो फंड मॅनेजर ठरवतो की ते पैसे कुठे गुंतवायचे. अच्छा, म्हणजे मध्ये एक एजंट असतो. बरोबर, एक मधला स्तर आहे. आणि नवीन नियमामुळे काय होईल? नवीन नियमामुळे विमा कंपन्यांना ही पिगी बँक वापरण्याची गरज भासणार नाही. त्या थेट स्वतः अभ्यास करून त्यांना योग्य वाटणाऱ्या स्टार्टअपमध्ये गुंतवणूक करू शकतील. म्हणजे स्टार्टअपसाठी भांडवलाचा एक प्रचंड मोठा स्रोत खुला होईल. अगदी. देशात नवीन कंपन्या आणि रोजगारासाठी हे खूप फायदेशीर ठरू शकतं. पण यात जोखीम नाही का? विमा कंपन्यांमध्ये तर सामान्य लोकांचे पैसे असतात. ते बुडाले तर? बरोबर. आणि म्हणूनच यासाठी खूप कठोर नियम असतील. कोणत्या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करता येईल, किती गुंतवणूक करता येईल, यासाठी पात्रता निकष ठरवले जातील. पण जर हे यशस्वी झालं तर भारतीय अर्थव्यवस्थेसाठी हा एक गेम चेंजर ठरू शकतो. एकंदरीत आर्थिक आघाडीवरचं चित्र खूपच सकारात्मक दिसतंय. हो, देशांतर्गत पातळीवर सर्व संकेत मजबूत आहेत. टाटा पॉवर सुद्धा 2000 कोटींचे बॉन्ड जाणत आहे. हो, आणि कॅरेजने भारताच्या GDP वाढीचा अंदाजही वाढवून 6.5% केला आहे. पण आपण सुरुवातीला म्हटल्याप्रमाणे आपण एका जागतिक अर्थव्यवस्थेचा भाग आहोत. आणि देशाबाहेर मात्र वातावरण थोडं वेगळं आहे. खूप वेगळं. बरोबर. आणि तेच आपल्याला अराउंड द वर्ल्ड या पानावर दिसतं. रशिया-युक्रेन युद्धाबद्दल एक बातमी आहे जिचा मथाळाच विरोधाभासी आहे. इन टाइम्स ऑफ पीस टॉक्स, पुटिन वाउज टू अचीव मिलिटरी गोल्स. म्हणजे एकीकडे शांतता, चर्चेचे गोष्टी आणि दुसरीकडे पुतिन म्हणतायत की लष्करी उद्दिष्ट पूर्ण करणारच. याला काय म्हणायचं? यालाच डबल स्पीक म्हणतात. आंतरराष्ट्रीय राजकारणात हे नेहमीच घडतं. एकाच वेळी चर्चेचे दरवाजे उघडे ठेवायचे आणि त्याच वेळी युद्धभूमीवर आपली पकड ढिली होऊ द्यायची नाही. अच्छा. यातून पुतिन दोन्ही बाजूंना संदेश देत आहेत.
आपल्या देशातील लोकांना सांगत आहेत की आपण मागे हटणार नाही आणि पाश्चिमात्य देशांना सांगत आहेत की चर्चेसाठी तयार आहोत पण आमच्या अटींवर. आणि याच पानावर दुसरी बातमी आहे की युरोपीय संघाने 2027 पर्यंत रशियन गॅसवरील अवलंबित्व पूर्णपणे संपवण्याची योजना मंजूर केली आहे. हे तर रशियावर थेट आर्थिक आक्रमण आहे. हो ना. अगदी. म्हणजे एका बाजूला प्रत्यक्ष युद्ध सुरू आहे आणि दुसऱ्या बाजूला हे आर्थिक युद्ध. युरोप रशियाच्या सर्वात मोठ्या कमाईच्या स्रोतावरच घाला घालत आहे. या दोन बातम्या एकत्र वाचल्या की कळतं की हा संघर्ष इतक्या लवकर संपणारा नाही. आणि त्याचे परिणाम दीर्घकाळ जागतिक अर्थव्यवस्थेवर होत राहतील. नक्कीच. आणि या युद्ध राजकारणापासून दूर मनोरंजन विश्वातही एक वेगळंच युद्ध सुरू आहे. तुम्ही पॅरामाउंट आणि वॉर्नर ब्रदर्सच्या विलिनीकरणाबद्दल बोलत आहात? हो, या दोन मोठ्या कंपन्यांच्या विलिनीकरणाची चर्चा सुरू आहे. हो, आणि हे सुद्धा एका मोठ्या युद्धाचाच भाग आहे, ज्याला स्ट्रीमिंग वॉर्स म्हणतात. नेटफ्लिक्स, डिझनी प्लस आणि ॲमेझॉन प्राईम विरुद्ध. बरोबर. या नव्या कंपन्यांनी पारंपरिक स्टुडिओजसमोर मोठं आव्हान उभं केलं आहे. पॅरामाउंट आणि वॉर्नर ब्रदर्ससारख्या जुन्या प्रतिष्ठित कंपन्यांना आता हे कळून चुकलं आहे की एकट्याने यांच्याशी स्पर्धा करणं जवळजवळ अशक्य आहे. म्हणूनच ते एकत्र येऊन एक मोठी कंटेंट लायब्ररी तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत. आणि खर्च कमी करण्याचा सुद्धा. जगभरातील मीडिया लँडस्केप पूर्णपणे बदलून जात आहे. तर या सगळ्याचा अर्थ काय लावायचा? आजच्या या अंकातील बातम्यांमधून एक दुहेरी चित्र समोर येत आहे. हो. एकीकडे भारताची अर्थव्यवस्था वेगाने धावते, ग्राहक खर्च करत आहेत, कंपन्या गुंतवणूक करत आहेत. आणि दुसरीकडे जागतिक स्तरावर राजकीय तणाव, आर्थिक युद्ध आणि पुरवठा साखळीतील अनिश्चितता कायम आहे. भारत सध्या एक ब्राईट स्पॉट नक्कीच आहे, पण आपण या जागतिक वादळापासून पूर्णपणे अलिप्त राहू शकत नाही. मोबाईलच्या वाढलेल्या किमती हे त्याचंच एक लहानसं उदाहरण आहे. बरोबर. म्हणजे देशांतर्गत इंजिन कितीही शक्तिशाली असलं तरी जागतिक हवा कशी आहे यावर आपला पुढचा प्रवास अवलंबून असेल. अगदी. आणि म्हणूनच आजच्या या सगळ्या बातम्या पाहिल्यावर एक प्रश्न मनात येतो. कोणता? ज्याप्रमाणे जागतिक पुरवठा साखळीतील बदलांमुळे मोबाईलच्या किमतींवर परिणाम झाला, त्याचप्रमाणे भविष्यात दुसरं कोणतं क्षेत्र आहे ज्यावर असा अनपेक्षित परिणाम होऊ शकतो? ते औषध निर्माण क्षेत्र असेल, ऑटोमोबाईलचे सुटे भाग असतील की आणखी काही? आणि या संभाव्य धक्क्यांसाठी आपली अर्थव्यवस्था कितपत तयार आहे? हा प्रश्न खरंच विचार करायला लावणार आहे.